स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। मंत्रालयातील एफडी अधिकाऱ्यांनी बनवलेला 98% स्वच्छतेचा अहवाल खोटा। हायकोर्टाची एफडीएला चपराक थेट परवाने रद्द केले तर मुंबईमधील आर्थिक आस्थापना बंद होतील, हायकोर्टाने खटसावलं। नाशिकमधल्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप, असंतोषाची वाट बघू नका, अपघातांची जबाबदारी कोणाची? कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली कोतकर कुटुंबियांची भेट। भिवंडीमध्ये 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 10वर। NDRF कडून मदत कार्य सुरू, दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारत कोसळली। दिल्लीमधल्या आंदोलकांचं दगडावरच्या बोटांचे ठसे आधारशिलिंग होतील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा अजब दावा। पाटलांची नोबेलसाठी शिफारस करावी, संजय राऊतांचा टोला। अमित शहांचा उद्या पुण्याचा दौरा, काँग्रेस करणार आंदोलन, पोलिसांची परवानगी, केंद्रीय गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटले, खासदार राऊतांची टीका। दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनामध्ये जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी मांडली कैफियत, आंदोलनामध्ये काही समाजकंटक घुसल्याचाही केला आरोप। जळगावच्या गिरणा नदीवरच्या दहिगाव बंधारा ओव्हरफ्लो, हरणबारी धरणामधून मोसम नदीच्या पात्रात 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 3917 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। आणि श्री क्षेत्र नरसेवाडीत दुसरा दक्षिण द्वार सोहळा उत्साहात, पवित्र स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।